आज आपण त्याचा 90वा वाढदिवस पुण्यात मोठ्या थाटामाटाने साजरा करतो. असं म्हणतात की सम आर बॉर्न ओल्ड, सम गेट ओल्ड ॲट 16 अँड सम आर यंग इव्हन ॲट 90. अगदी खरं आहे माझ्या बाळांच्या बाबतीत. या 90 वर्षांच्या वाटचालीत अनेक चढउतार, अनेक वळणं त्यांनी बघितली आणि पारही केली आणि आज ते तृप्त समाधानी आयुष्य जगतायत. जिगीषू वृत्ती, चौफेर वाचन, सतर्कता आणि या वयातही नवीन मित्र मिळवायची कुवत ह्यामुळे त्यांचं जीवन खूप समृद्ध झालंय. सगळ्यात ज्येष्ठ माझे बाबा आणि सगळ्यात छोटी माझी नात अशा 4 पिढ्या आज या समारंभाला उपस्थित आहेत. खूपच रेअर ऑकेजन आहे आणि दुग्धशर्करा योग म्हणायचा झाला तर परदेशातली माझी भावंड अचानक हजर झाली. हा सुखद आश्चर्याचा धक्का देऊन त्यांनी आनंदात खूपच भर घातली आणि औपचारिक असू देत पण मी त्यांची याबद्दल खूप खूप आभारी आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आज माझ्या बाबांचं अख्खं कुटुंब इथे हजर आहे. अगदी माझी मावशी सुद्धा जी लहानपणापासून आमच्या बरोबरच होती. बाबा कायम म्हणतात, अरे माझा वाढदिवस कसला साजरा करता, आम्ही राष्ट्रासाठी काय केलंय? तर त्याच्यावर माझ्याकडे उत्तर आहे. आयुष्यभर सचोटीने वागून ते एक उत्तम नागरिक झाले. उत्तम मूल्यांचा वारसा त्यांनी आम्हा मुलांना दिला आणि या वयातल्या त्यांच्या तरुणपणाने इतरांना ते इन्स्पायर करतात. त्यांच्या मुलांनी परदेशात सुद्धा आपलं स्वतःचं एक वेगळं स्थान पटकावलंय आणि समुद्रापार त्यांच्या नावाचं सार्थक केलंय. हे सगळं कमी आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं आमच्या बाबांवर खूप प्रेम आहे. एका फोनवर आपण सगळे आलात यावरून तुम्हा सगळ्यांना सुद्धा त्यांनी किती बांधून ठेवलंय हे अगदी तंतोतंत सिद्ध होत आहे. त्याच्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार. मनात खूप काही सांगायचं आहे पण नक्की शब्द सापडत नाही. त्यांच्या स्वभावाचं इंगित 4 ओळीत सांगायचा प्रयत्न करते. जे मिळवलं ते आपलं, हरवलं ते नियतीचं, उरलं सुरलं घेऊन तारे आकाश आपलं सजवायचं, कधी न थकता कधी न थांबता पुढे पुढे चालत राहायचं, पुढे पुढे चालत राहायचं. आज आणखीन एक प्रयोग केलाय. बाबांच्या जागी मी स्वतःला कल्पून त्यांच्या आयुष्याचा आलेख माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय. बघा जमलंय का? आयुष्याच्या ह्या वळणावर विसावता मी जरीही क्षणभर, दिसून येते किती कवडसे, किती रडत असे, किती हसत असे. सानपणातील प्रौढपणाने, सानपणातील प्रौढपणाने, प्रौढपणातील शहाणपणाने, घटवून कित्ते इमानाने, जीवन जगलो अभिमानाने. कुमार होतो गृहस्थ झालो, कुमार होतो गृहस्थ झालो, जग रहाटीही पाळत गेलो. ज्योत्स्नेच्या प्रेमात नाहलो, पिल्लांच्या मायेत गुंतलो. होता होता वर्षे सरली, होता होता वर्षे सरली, पिल्ले सशक्त पक्षी बनली. समुद्र लांबून दूरही गेली, तरीही माया तीच राहिली. आयुष्याचे कोडे सुटले, आयुष्याचे कोडे सुटले, गुणाकाराती होतच गेले. आनंदाचे जीवन जगले, ह्यातच आता सर्वच आले. कुठला होतो कुठवर आलो, कुठला होतो कुठवर आलो, सर्वांच्या मायेत राहिलो. ठेविले अनंते तैसाची राहलो, पण ती पाहून कृतार्थ झालो. तुझी का कविता? आता कोणाला जर आणखीन काही सांगायचं असेल, माझ्या मते कोणाला काय काय बोलायचंय तर या इथे तुम्ही.